सध्या पुण्यातल्या अशाच प्रकारच्या अत्याचाराच्या घटना ताज्या असताना एका 10 वर्षाच्या मुलीच्या धाडसामुळे 4 अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड शहरात सोसायटीच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने 4 अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केला। मात्र एका 10 वर्षाच्या मुलीने दाखवलेल्या धैर्यामुळे हा नराधम आता गजाआड झालेला आहे। आरोपीने 10, 8, 6 आणि 8 अशा वयोगटातल्या 4 मुलींना टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो असं आमिष दाखवून 7व्या मजल्यावर नेलं। तिथे त्याने या मुलींची अश्लील चाळे करत त्यांच्यावर बळजबरी करायचा प्रयत्न केला। हा प्रकार कुणाला सांगितला तर जिवंत मारून टाकेन अशी धमकी त्याने या मुलींना दिली होती। मात्र 10 वर्षाच्या मुलीने हिंमत न हरता घरी पोहोचताच आपल्या आईला सगळी ही आपबीती सांगितली आणि पालकांनी तातडीनं पोलिसात धाव घेतली आणि या नराधम सुरक्षा रक्षकाला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। तुषार झरेकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। तुषार, या छोट्याशा मुलीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। नेमका हा प्रकार काय आणि सध्या तपास कुठवर आलेला आहे? नक्कीच मॅडम, एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना उघडकीस आलेली आहे। सोसायटीच्या संरक्षणाची जबाबदारीच ज्या व्यक्तीवर असती ती म्हणजे सुरक्षा रक्षक, आणि या सुरक्षा रक्षकानेच मुलींना आमिष दाखवलं। टेरेसवरची ही टाकी आहे, ती टाकी तुम्हाला दाखवतो असं खरं तर या सुरक्षा रक्षकाने या मुलींना म्हटलं आणि टेरेसवरती नेलं आणि तिथे खरं तर त्यांच्या बरोबर काही कृत्य केलंय आणि त्यानंतर त्यांना धमकी ही खरं तर त्या सुरक्षा रक्षकाने दिली होती। त्यानंतर त्यातीलच एका मुलीने घरी येऊन आपल्या आई वडिलांना कळवलं आणि त्यानंतर हा संपूर्ण जो प्रकार आहे तो पुढे आल्याचं पाहायला मिळतंय। आरोपी दिनेश चौधरी याला खरं तर आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील जो तपास आहे तो खरं तर पिंपरी चिंचवड पोलीस करताना एकंदरीत पाहायला मिळत आहेत। तुषार, धन्यवाद या माहितीबद्दल।